तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एक वार सर्वांना सलाम. परमेश्वर देव चांगला आहे आणि त्यांनी पुन्हा एक वार ही वेळ आपल्याला दिलेली आहे. आणि या वेळेमध्ये देवाचं वचनाचं मन आणि चिंतन यूट्यूबच्या माध्यमाने, फेसबुकच्या माध्यमाने आपण करणार आहोत. आणि म्हणून प्रियांनो, तुमची जी उत्सुकता आहे, तुमचं जे देवाविषयीचं विश्वासूपणा आहे ते असं टिकून राहावं, म्हणून देवामध्ये या सर्व गोष्टीचं मन आणि चिंतन सदैव आपण करत राहायला पाहिजे. आणि म्हणून एक पवित्र जीवन जगण्यासाठी परमेश्वर देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. परमेश्वर देव आम्हाला कधी दूर करत नाही ते जीवन जगण्यासाठी, तर नित्य मार्गदर्शन करतो. आणि म्हणून आपण संधीचा सदुपयोग करायचा आणि ह्या गोष्टींपासून दूर राहावं, ज्या गोष्टी परमेश्वर देव आम्हाला शिकवतो की याच्यापासून दूर राहा. म्हणून प्रार्थना करू, देवाकडे सहाय्य मागू आणि परमेश्वर जो अर्थबोध आपल्याला करणार आहेत, ज्या वचनातून आपण मनाने चिंतन करणार आहोत, या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलावं आणि आपल्या जीवनाचा ताबा घ्यावा, म्हणून प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. मान सन्मान गौरव तुला दे, तुझ्या चरणाजवळ येतो यासाठी की या जिवंतांच्या भूमीवर पुन्हा एक वार तू तुझी दया आमच्यावर विपुल अशी केली आहेस. यासाठी का हा नवीन दिवस आमच्या आयुष्यामध्ये तू जोडून दिलेला आहेस. आमच्या जीवनाच्या कमतरता, आमच्या जीवनाच्या उणीवता तुला ठाऊक आहे, परंतु परमेश्वर देवा, तू आमच्यावर दया करतो, कृपा करतोस आणि तुझे प्रजा, तुझे लोक म्हणून ते पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य करतोस, म्हणून तुझे आभार मानतो. तुझ्या सहाय्याविना, तुझ्या मदतीशिवाय, तुझ्या सहभागितेशिवाय या गोष्टी आमच्या जीवनात होणं फार अवघड आणि कठीण असं आहे. परंतु जिथे तू आहे प्रभू, तिथे काहीही अशक्य नाही. आणि म्हणून या जगामध्ये पवित्र जीवन तुझ्यामध्ये राहून जे जगण्याचं प्रभुदेवा सामर्थ्य आहे ते आम्हाला मिळत राहावं आणि आम्ही तुझ्या संगती विश्वासयोग्य राहावं, म्हणून तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या संगती तू अशीच बनून राहू दे. आमचा विश्वास आहे प्रभू की तू आजही आमच्यावर प्रेम करतोस आणि तुझ्या वचनाच्याद्वारे आमच्या संगती बोलतोस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही आमचं जीवन पुन्हा एक वार तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देतो. प्रभुदेवा, याला तू घडव, आकार दे आणि तू येशील तोपर्यंत याला तुझ्यामध्ये सिद्ध आणि तयार असं तुला आढळावं, सापडावं, म्हणून याला तू आकार दे. आभार मानतो प्रभू, पुन्हा एक वार ही सुंदर वेळ तू आम्हाला दिलीस त्याबद्दल. उद्धारक प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, पुन्हा एक वार आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. आणि देवाचं वचन हे तुमच्या आमच्यासाठी, प्रत्येकासाठी नेहमी मार्गदर्शकाचं राहिलेलं आहे. नेहमी आम्हाला हिंमत देणारं झालेलं आहे, नेहमी आम्हाला सामर्थ्य देणारं झालेलं आहे, नेहमी आमच्या पापाची जाणीव करून देणारं झालेलं आहे. आणि आज वचनामधून पुन्हा एक वार देवाचं अद्भुत ज्ञान, मार्गदर्शन आपण घेणार आहोत. आणि म्हणून आपण ते स्वीकारणं फार महत्त्वाचं आहे, आपल्या जीवनात लागू करणं फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. म्हणून आज जो आपण विषय घेतलेला आहे तो असा विषय आहे जो सहजासहजी ओपनली बोलला जात नाही किंवा त्याच्यावर विचार केले जात नाही. या कारणास्तव या गोष्टीचा प्रभाव जगभरामध्ये जास्त पसरलेला आहे. इतकंच नाही तर देवाची मंडळी, देवाचे लोक यांच्यामध्ये पण या गोष्टीचा प्रभाव होताना दिसत आहे आणि हे दिवसेंदिवस वाढत आहे. जग या गोष्टीला मान्यता देत आहे, परंतु देवाचे लोक जागृत राहण्याऐवजी या गोष्टीपासून मागे पडत आहे. पुष्कळ लोक आहे जे या गोष्टीकडे ओढले जात आहे, परंतु अजूनही काही असे धार्मिक लोक आहे, देवाचे प्रिय लोक आहेत, ते या गोष्टीपासून स्वतःचं जीवन राखून ठेवत आहे. आणि ती गोष्ट आहे व्यभिचार. व्यभिचाराचं भयंकर पाप हे फार भयंकर असते प्रियांनो, आणि ते चांगल्याचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतं. आणि त्यासाठी प्रभूचा दास त्याच्या वचनामध्ये पहिले करिंथकरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 18 मध्ये म्हणतो की जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. म्हणजे एक वेळ असतो, एक समय असतो, आम्हाला व्यभिचाराचं काम, जार कर्माचं काम या पापामध्ये पाडण्यासाठी सैतानाकडे कुयुक्त आहे. आणि असा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो. एक मानव म्हणून याची टेस्टिंग सर्वांच्या जीवनामध्ये येत असते.
येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जेव्हा तुम्ही ऐकतात तेव्हा पाहतात, तेव्हा येशू ख्रिस्ताला तुमच्या आमच्यासारखं पारखण्यात आलं. त्याला त्या गोष्टीमधून जावं, त्या टेस्टमधून जावं लागलं. एक मानव, एक विश्वासणारे आपण आहोत आणि पापी असो वा देवाची प्रजा असो, कोणी असो, प्रत्येकाला एक टेस्ट आहे आणि सैतान तो या टेस्टमधून आम्हाला नेत असतो. आम्हाला ह्याच्यामध्ये तो नेतच असतो. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट पाहायची आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा असा प्रभूचा दास म्हणत आहे. आणि आपण पण त्या ठिकाणापासून पळायला पाहिजे. कारण जार कर्म हे एक असं पाप आहे जे वचनामध्ये म्हणतं की जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या शरीर हे वैयक्तिक आहे आणि वैयक्तिकरित्या हे ग्रहण करण्यासाठी आज मी तुम्हाला प्रोत्साहन देईल. वैयक्तिकरित्या तुमच्या शारीरिक आणि आत्मिक जीवनाला बर्बाद करू नका. आणि म्हणून जे व्यभिचारी आहे त्यांना मी एक असं सांगेल की मागे फिरा. व्यभिचारी लोकांनी मागे फिरावं, जारकर्मी लोकांनी मागे फिरावं. यात पडून राहू नका. कारण वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून आपल्याला दूर राहण्यासाठी सांगितलेलं आहे. जो वाईटाचा प्रत्येक प्रकार आहे, खूप प्रकार आहे, त्याच्यामध्ये हा एक प्रकार आहे की त्याच्यापासून आम्ही दूर राहायला पाहिजे. म्हणजे तो दुरावा आम्ही बनवून ठेवायला पाहिजे. आणि तो तेव्हाच होईल जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेनुसार, योजनेनुसार चालणार. आणि म्हणून जारकर्म आणि व्यभिचार आपण ज्याला म्हणतो, या गोष्टी काय येतात, कशाला येतात? कारण ते सत्य नाकारलेलं आहे. त्या वचनाकडे, प्रभूच्या वचनाकडे, प्रभूच्या ज्ञानाकडे, प्रभूच्या मार्गदर्शनाकडे लक्ष नाही. म्हणून मनुष्य याचमध्ये फसत चाललेला आहे. आणि तुम्ही पहा, जे निर्मितीमध्ये ज्यावेळेस मानवाची देवाने केली, ज्यावेळेस मानवाला तयार केलं, घडवलं आणि स्त्री आणि पुरुष असे जेव्हा त्यांना केलं, त्यावेळेस परमेश्वर देवाकडे अद्भुत योजना होती. आणि म्हणून त्याच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की ती दोघे एक देह होतील. या ठिकाणी म्हटलेलं आहे स्त्री आणि पुरुष, स्त्री आणि पुरुष, आणि ते विवाहित आहे. देवाने ज्यावेळेस त्यांना एक केलं, जेव्हा एदेनमध्ये आपण पाहतो, एदेन बागेमध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो आणि वाचतो की पहिला विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आपण पाहतो. परमेश्वराने ते पूर्ण केलेलं आहे. आणि ते दोघं एक पती पत्नी म्हणून आहे. आणि देवाने एक विशेष अधिकार फक्त हा त्यांना दिलेला होता आणि मानवाला एक आशीर्वाद रूपाने या गोष्टी दिल्या. पती पत्नीमध्ये जे संबंध मानले जातात ते परमेश्वराच्या दृष्टीने देवाने मानवाला दिलेला आशीर्वाद आहे. आणि त्या गोष्टी जेव्हा मनुष्य करतो तेव्हा परमेश्वर देव त्या ठिकाणी आशीर्वादही देत असतो. आता व्यभिचाराने पण काही गोष्टी जन्माला येत असतात, परंतु परमेश्वर देव या ठिकाणी आम्हाला काय सांगत आहे? एक वेगळा आशीर्वाद, म्हणजे हा जो आशीर्वाद आहे त्याच्याविषयी प्रभू आम्हाला शिकवतो. आणि म्हणून मी त्या गोष्टीकडे तुम्हाला जास्त घेऊन जाणार नाही, परंतु या गोष्टी ज्या आहे ते एका पत्नीमध्ये, एका पतीमध्येच व्हायला पाहिजे. या ठिकाणी तिसरा तिहाई व्यक्ती नाही आहे, हे दोनच आहे, नाही का? आणि म्हणून आपला जोडीदारा सांगते विश्वासयोग्य असायला पाहिजे. कारण प्रभूचं वचन काय म्हणते पहा, इब्री 13:4 मध्ये असं म्हटलेलं आहे की लग्न सर्वस्व आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे. किती चांगलं आहे प्रभूचं वचन की जे लग्न आहे ते आदरणीय असायला पाहिजे. एक आदर, एक सन्मान त्याच्यामध्ये दडलेला आहे. आणि अंथरूण जो आहे ते निर्दोष आहे. तुमचा बिछाना जो आहे तो निर्दोष त्या ठिकाणी असायला पाहिजे. ही आज्ञा आहे, ही आम्ही पाळायलाच पाहिजे. कारण जारकर्मी व व्यभिचारी यांचा न्याय देव करील असं प्रभूचं वचन या ठिकाणी ठाम सांगते. आणि म्हणून जगामध्ये जे वाढतं पाप आहे, आपल्या डोळ्यासमोर होणारं जे पाप आहे, याच्यापासून आम्ही सावध राहायला शिकायला पाहिजे. कारण परमेश्वर न्याय करील म्हटलं आहे, तर परमेश्वराने असं कधी आपण वाचलं आहे का? तो म्हणतो की मी हे करेल आणि तो करणार नाही असं. प्रभूचं वचन साक्ष आहे की जे जे परमेश्वराचं वचन प्रभू स्वतःहून बोललेलं आहे, परमेश्वर देवाने ते पूर्ण केलेलं आहे प्रियांनो. आणि त्याच्या दासांच्या करवी हे वचन आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. त्याच उद्देशाने आम्ही या गोष्टीची जागरूकता ठेवायची आहे आणि प्रभूकडे सहाय्य मागायचं आहे प्रियांनो, जेणेकरून हा जो न्याय आहे या बाबतीविषयी तो आमच्यावर ओढवणार नाही. आणि म्हणून एक विश्वासणारी प्रजा म्हणून आपली कॅटेगरी काय आहे ते आपण बघायचं नाही, आपलं पद काय आहे ते आपण बघायचं नाही. पाप मानव आहे, स्त्री आहे, कोणताही पुरुष आहे, कोणतीही स्त्री आहे,
सर्वच जण यामध्ये पडू शकतात. कोणालाही तो फसवू शकतो. सैतान धूर्त आहे, परंतु देव आम्हाला पडू देत नाही. म्हणून हे आमच्या मनात, आमच्या अंतःकरणात हे बिंबवलेलं आपण असू द्यायला पाहिजे की हे पती पत्नीचे संबंधाविषयी प्रभू म्हणतो, परंतु सैतानाने या गोष्टीमध्ये विपर्यास माणसाच्या मनात विचार टाकले आणि तिला एक वासनाचं रूप दिलं, नाही का. आपण स्त्रीकडे, पुरुषाकडे आकर्षित होणं याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या पत्नीकडे आणि आपल्या पतीकडं आकर्षित व्हायला पाहिजे. आणि याच गोष्टी ज्या आहे, ज्या परमेश्वर देव आम्हाला शिकवतो की आपण एकमेकांसाठी आदरणीय आणि आपला अंथरूण आपण निर्दोष ठेवायला पाहिजे. म्हणून लग्न केल्यानंतर जोडीदाराचा आपण आदर करायला पाहिजे. तुम्ही जेव्हा लग्न करतात तेव्हा जोडीदाराचा आदर करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकमेकांसाठी आनंदित राहा. जेव्हा तुम्ही या बाबतीमध्ये एकमेकांसाठी आनंदित राहत नाही तेव्हा तुम्ही व्यभिचाराकडे वळतात, तुमचा कल तिकडे होतो. म्हणून या बाबतीमध्ये तुम्ही एकदेह जेव्हा होता तेव्हा एकमेकाला तुम्ही आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरी गोष्ट, अंथरूण निर्दोष ठेवायचं सांगितलेलं आहे, तर तुमच्या अंथरुणावर तुमचा पती किंवा तुमची पत्नी तीच असायला पाहिजे. तिच्या व्यतिरिक्त कोणी जर त्या ठिकाणी आहे तर तुम्ही एक व्यभिचारी लोकांसारखे आहे आणि तुम्ही व्यभिचारामध्ये तुमचं अंथरूण जे आहे ते निर्दोष ठेवलेलं नाही आहे. तुमच्या अंथरुणामध्ये पाप व्हायला नको याची खबरदारी घ्यायची आहे. आणि याची खबरदारी जो व्यक्ती घेतो तो कोण्या शहाण्या व्यक्तीसारखा आहे, तो हुशार व्यक्तीसारखा आहे, प्रभूचं भय बाळगणाऱ्या व्यक्तीसारखा आहे. तो सहजासहजी अशा अंथरुणावर निजत नाही. अशा अंथरुणावर निजणारा पापाने भ्रमित झालेला सैतानाचा गुलामगिरीमध्ये राहणारा व्यक्ती असतो. आणि म्हणून सावधगिरी बाळगा प्रियांनो. म्हणून हे पती पत्नीमधला जो संबंध आहे तोच त्या ठिकाणी असायला पाहिजे, असं मी एक प्रभूचा दास म्हणून तुम्हाला आव्हान करत आहे. म्हणून जार कर्माच्या प्रसंगापासून आपण पळ काढायला पाहिजे. आता पहा, काही विशेष गोष्टी आहे की वचनामध्ये म्हटलेलं आहे की पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे. काय लिहिलेलं आहे की पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे. किती अद्भुत आहे परमेश्वराचे वचन. म्हणजे स्त्रीला स्पर्श करायचा नाही. आता जगामध्ये पाहतो मी की आपण एखादा बाप असतो तो मुलीला स्पर्श करू शकतो, आई आहे ती आपल्या मुलाला स्पर्श करू शकते. म्हणजे काही असे टच ज्याला आपण म्हणतो गुड टच अँड बॅड टच, जे आता शाळेमध्ये पण शिकवलं जातं. परंतु जेव्हा या गोष्टी माहिती नव्हत्या तेव्हा किती अपराध वाढले. आणि या अपराधांची जेव्हा जाणीव सरकारला, लोकांना कळली तेव्हा आज शाळेमध्ये हे शिक्षण दिलं जातं, गुड टच आणि बॅड टच. परंतु स्पर्शाविषयी या ठिकाणी म्हटलेलं आहे पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे आहे. तरीही वचनामध्ये असं म्हटलं आहे की तरी जारकर्मे होत आहेत, म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी. पहा, तरी पण जारकर्मे होत आहे, तरी पण व्यभिचार होत आहे. का तर या गोष्टी आहेत प्रियांनो, जे माणसाच्या पापात्मय स्वभावामुळे पाप ज्याला ते संधी देतात, बापाला या गोष्टीला ते समोर नेतात, म्हणून या गोष्टीचा सामना त्यांना करावा लागतो. आणि म्हणून जेव्हा एक विवाहित लोक जेव्हा असतात तेव्हा परमेश्वर देव या गोष्टी सांगत असतो तेव्हा आपण बारकाईने ते ऐकायला पाहिजे. जे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पतीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे, आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपवास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा, मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतू की तुमच्या असंयमांमुळे सैतानाने तुम्हाला परीक्षेत पाडू नये. अद्भुत आहे परमेश्वराचं वचन. आणि ते या ठिकाणी पण हेच आम्हाला म्हणत आहे की आपल्या पतीला त्यांचा जो हक्क आहे आणि अधिकार आहे, पती पत्नीमध्ये हक्क आणि अधिकार आहे. याच्या व्यतिरिक्त बाहेर आम्हाला कोणावर हक्क आणि अधिकार नाही या बाबतीमध्ये. म्हणून आपण व्यभिचार करायचं नाही. परंतु ज्यावेळेस माणसाच्या असंयमामुळे आपण जेव्हा सैतानाला आपण संधी देतो, वेळ देतो, तो जेव्हा तो आमची परीक्षा घेतो तर तो आमच्या जीवनाला उद्ध्वस्त करतो प्रियांनो. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक प्रार्थनामय उपवासाचं जीवन जेव्हा जगतो तेव्हा एकमेकाच्या परस्पर संमतीने आपण ते जीवन जगण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी थोड्या वेळासाठी आपण वेगळे होतो, परंतु पुन्हा एकत्र पण व्हायला सांगितलेलं आहे. एक प्रार्थनामय कुटुंब जेव्हा उद्ध्वस्त होतं
तेव्हा याच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत तो दुरावा जेव्हा निर्माण होतो तो दुरावाच होऊन जातो. तसं नाही पाहायला पाहिजे किंवा तसं व्हायलाच नको. जेव्हा तसं होईल तेव्हा त्यांच्या जीवनाचा उद्ध्वस्तपणा किंवा त्यांच्या जीवनाचा नाश होईल. आणि म्हणून देवाने ही सुंदर वेळ दिलेली आहे की आपण स्वतःला सिद्ध आणि तयार करायचं आहे. म्हणून पुरुषाने स्त्रीला शिवू नये, त्याला हे बरे आहे, तरी पण जार कर्म होत आहे प्रियानं. आणि म्हणून स्पर्श जो आहे तो समजून घ्यायचा आहे. म्हणून स्पर्श करायलाच पाहिजे. आज जे तरुण तरुणी आपण पाहतो नाही का, कोणी पण आज स्पर्श करणं माणसासाठी इतकं इझी झालं, सोपं झालं की माणूस म्हणतो की हे स्पर्श करणं काही वाईट नाही आहे. परंतु प्रियांनो, ते वाईट आहे. ते तुम्हाला पापाकडे प्रवृत्त करते. तुमच्या मनामध्ये ते घर करून जातं. आणि ज्यावेळेस ते तुमच्या घरामध्ये अंतःकरणामध्ये ते घर करून जातं तेव्हा ते तुम्हाला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असते. म्हणून या अशा गोष्टीपासून सावध राहायचं आहे. तुम्ही हात धरला आहे तर तुम्ही मिठीही माराल. तुम्ही मिठी मारला आहे तर तुम्ही पुढच्या सर्व स्टेप्स पार करून जाणारे लोक होणारच. कारण हे व्यभिचाराचे स्टेप्स आहे आणि या स्टेप्समध्ये तुम्ही स्वतःला कसं सावध ठेवायचं याचं शिक्षण ठेवायलाच पाहिजे, याचं ज्ञान तुमच्याकडे असायलाच पाहिजे, तशी कृती करायलाच पाहिजे. आणि म्हणून व्यभिचार जो आहे तो पाहण्याने जास्त परिपक्व होतो, हे आपण पाहत असतो हे का. आणि म्हणून नीतिसूत्रामध्ये चांगलं म्हटलेलं आहे की उराशी विस्तव धरला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय. व्यभिचार आणि जारकर्म हे असे आहेत की त्याची तुलना या ठिकाणी प्रभूचा दास करत आहे. उराशी विस्तव धरला नाही का, आपल्याजवळ आपल्याला माहीत आहे हे विस्तव आहे, आपल्याला माहीत आहे हे जाळून टाकणार आहे, तरी पण आपण याला जवळ केलं तर प्रश्न विचारला की त्याची वस्त्रे जळणार नाहीत का. ते जळतील, कारण ते विस्तव आहे, ते तुम्हाला जाळूनच टाकेल. पुढे असं म्हटलं आहे की कोणी निखाऱ्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय, म्हणजे त्याचे पाय भाजणार नाहीत काय. आपण निखाऱ्यावर चालत, आपल्याला माहिती आहे हे निखारा आहे नाही का, अंगार आहे, जळता कोळसा आहे आणि आपल्याला त्याच्यावर चालायचं आहे, तर एवढी तर बुद्धी आपली काम करेल ना की त्या ठिकाणी मी चालेल तर माझे पाय भाजतील, मला चटका लागेल. तशीच गोष्ट आहे प्रियांनो की हे निखाऱ्यावर चालणं किंवा उराशी विस्तव धरण्यासारख्या गोष्टी आहे. परंतु तरीही मनुष्य पर स्त्रीकडे पर पुरुषाकडे तरुण तरुणाई या सर्व गोष्टींमध्ये फसत चाललेले आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की याच्यापासून पळ काढायला पाहिजे, याच्यापासून फिरायला पाहिजे. आणि याचं एकमेव मार्गदर्शन प्रभूचं वचनच आहे आणि ते स्वीकारायला पाहिजे. म्हणून विचार जो आहे तो आज पाहण्याने जास्त वाढत आहे आणि हा जास्त परिपक्व पण होत चाललेला आहे. कारण प्रभूने स्पष्ट म्हटलंय मत्ते 5 27-28 की व्यभिचार करू नकोस म्हणून पूर्वी त्यांनी सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे, मी तर तुम्हाला सांगतो. म्हणजे पहा, आता व्यभिचार करू नको ही आज्ञा होती. प्रारंभापासून या गोष्टी होत नव्हत्या. जेव्हा पाप झालं तेव्हा या गोष्टी वाढल्या आणि जेव्हा या गोष्टीचं परमेश्वराला आज्ञा देऊ वाटलं तेव्हा परमेश्वर देवाने मानवाला ही आज्ञा दिलेली आहे आणि तो निरंतर समयानुसार ही आज्ञा देत आलेला आहे. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या काळाच्या समयापर्यंत या गोष्टी आल्या तेव्हा असं झालं की देहाने होणारं पाप आणि पाहण्याने होणारं पाप याच्यामध्ये भर जास्त पडला होता. आता जर या ठिकाणी सांगितलं जात आहे की व्यभिचार करू नको, यहुदी लोकांमध्ये, देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये ही आज्ञा होती आणि लोक पुष्कळसे असेही होते की ते देहाने पाप करत नसेल. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने त्यांच्यामध्ये या गोष्टी पाहिल्या की ते आपल्या नजरेने या गोष्टी करत आहे, आपल्या नजरेने हे ते पाप करत आहे, तर मग त्यांना खबरदारी घेण्यासाठी परमेश्वराने स्पष्ट शिक्षण दिलं. आणि ते हे होतं की मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. पाहणं हे पण किती जर आपलं चांगलं नसेल, एखाद्या स्त्रीकडे पाहणं, वासनेने पाहणं, कामेच्छेने पाहणं, तर आपण तिच्यासाठी व्यभिचार करतो. तशा पुरुषाकडे पाहिलं, पुरुषाला कामेच्छेने पाहिलं, तर आपण एखादी स्त्री त्या आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये ती या गोष्टी करत असे, मनाच्याद्वारे तिने ते पाप केलेले असं होईल. म्हणून स्त्री असो वा पुरुष असो, आपण कोणालाही कामेच्छेने पाहायचं नाही आहे. तर आपण एकमेकाला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, आदर द्यायला पाहिजे. कोणाला भावासारखं, कोणाला आपल्या मातेसारखं नाही का, कोणाला आपल्या बहिणीसारखं त्या ठिकाणी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे.
कारण या गोष्टीसाठी एक स्त्री एक पुरुष प्रत्येकासाठी देवाने नेमलेला आहे आणि त्या गोष्टी परमेश्वर देव विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पूर्ण करतो. ज्याला परमेश्वर ठाऊक नाही त्याला परमेश्वराला तो हिशोब देईल, परंतु आपल्याला परमेश्वर माहीत आहे आणि परमेश्वराने जे जीवन जगण्यासाठी आम्हाला उत्तम मार्गदर्शन पण केलेलं आहे. परंतु तरी पण मनुष्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये म्हणून प्रियांनो ही जागरूकतेची वेळ आहे. आम्ही स्वतःला तयार करण्याची वेळ आहे. कारण हे पाहण्याचा जे प्रकार आहे खूप आलेला आहे. तुम्ही पहा नाही का, आज इंटरनेटच्या माध्यमातून किती लहान लहान लेकरं लहान लहान वयामध्ये आणि प्रौढ आणि हुशार चांगले लोक देखील याच्यामध्ये फसलेले आहे आणि आपलं पाप झाकण्यासाठी आपलं पाप लपवण्यासाठी ते देवाच्या वचनाचा दुरुपयोग करणारे लोक पण या जगामध्ये आहेत नाही का. हे देवाने दिलेलं दान आहे एवढी गोष्ट नक्की आहे, परंतु ते पाप करण्यासाठी दिलेलं दान नाही आहे. ते पती पत्नीमध्ये परमेश्वराने एक आशीर्वाद रूपाने दिलेलं आहे, हे पाप करण्यासाठी दिलेलं नाही आहे. आणि जो या गोष्टी सांगतो बोलतो त्याच्यापासून तुम्ही सावधगिरी बाळगा किंवा त्याच्यापासून दूर व्हाल हेच बरं. कारण व्यभिचार जो आहे तो मनात आपला गर्भधारणा करून घेत असतो. व्यभिचार कारण पापाविषयी तेच म्हटलेलं आहे, पाप गर्भधारण करतं. तसाच व्यभिचार जो आहे तो मनामध्ये घर करून घेतो. केव्हा जेव्हा तुम्ही त्या गोष्टी पाहत राहतात तेव्हा जी गोष्ट मनात जास्त असते तीच मनुष्याच्या कृतीमधून दिसत असते किंवा बाहेर येत असते. किंवा जी वासनायुक्त नजर आहे ती आपल्याला नाशाकडे घेऊन जात असते. आणि म्हणून प्रियांनो ही गर्भधारणा व्हायला नको. परंतु किती जेव्हा तुम्ही काळजी केला तुम्ही घाण काही पाहणार नाही, अश्लीलता तुम्ही पाहणार नाही, तेव्हा या गोष्टी होणार की तुम्ही गर्भधारणा म्हणजे व्यभिचाराची गर्भधारणपासून तुम्ही बचावले आहे असं. परंतु कुठे आपल्या नेत्रांवर आपण नियंत्रण ठेवलेलंच नाही आहे. म्हणून योबाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मी माझे नेत्र विलक्षण गोष्टीकडे कसं काय जाऊ देऊ. आपण आपल्या नेत्रांना सांभाळायचं आहे प्रियानो. पाहण्याच्या बाबतीमध्ये या गोष्टीकडे पाहण्यासाठी आपला कल नसायला पाहिजे, परंतु सर्वात जास्त आज माणसाचे नेत्र जर कुठे वळत असतील तर या गोष्टीकडे. कारण माणूस पापाने भारावलेल्या स्थितीमध्ये आज फसत चाललेला आहे. अतिशय त्याचा नाश स्वतःहून तो करून घेत चाललेला आहे. आणि म्हणून ही गर्भधारणा पुष्कळ लोकांनी धारण केल्यामुळे आज मनाने पण पाप केला आणि कृतीने पण बहुतेकांनी पाप केलं. म्हणून टी व्हीवर पहा आज या प्रकारच्या गर्भधारणेमुळे आज मनुष्य आपलं सर्व काही एक परमेश्वराने लावून दिलेलं शिस्त विधी नियम कौटुंबिक व्यवस्था ही पार करून निघून गेलेला आहे आणि सैतानाच्या गुलामगिरीमध्ये फसून अशा भयंकर अपराधाला तो सामोरे जात आहे. परंतु परमेश्वर हा न्यायी आहे प्रियानो. आता एक उदाहरण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. 2 शमूएल 11:2 तुम्हाला माहीतच आहे त्या ठिकाणी बत्शेबा आहे आणि दावीद राजा आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्याला पाहायला मिळतं की दावीद राजा आपला पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी पहा तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिले. तो गच्चीवर आहे आणि त्या ठिकाणी जी एक स्त्री म्हटलेलं आहे ती बत्शेबा आहे आणि ती आंघोळ करत त्या ठिकाणी आहे आणि त्याने त्या स्त्रीकडे पाहिलं असं म्हटलेलं आहे. त्या स्त्रीकडे पाहिलं आणि त्या स्त्रीकडे पाहून त्याचं मन त्याचं अंतःकरण बिघडलेलं आपण पाहतो आहोत. आणि ती स्त्री दिसायला फार सुंदर आहे हे त्याने पाहिलं आणि तिची माहिती काढली आणि तिला मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न त्याने केले. एवढंच नाही तर तिच्या नवऱ्याला देखील मारावं लागलं. तिच्या नवऱ्याला देखील या जगामधून जावं लागलं. का तर या पापासाठी या गोष्टीसाठी. म्हणून तुम्ही काय पाहतात ना हे फार महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं आणि उदाहरणादाखल या गोष्टी आमच्यासमोर लिहिलेल्या आमच्यासाठी लिहिलेल्या आहे. प्रभूच्या वचनामध्ये नोंदवून ठेवलेल्या आहे बिंबवलेल्या आहे आणि हेच आमच्या अंत्यकरणामध्ये आम्ही बिंबायला पाहिजे की दावीद राजाने ज्यावेळेस हे पाप केलं तर परमेश्वर देवाने दावीद राजालाही म्हणजे शिक्षा केली नाही असं नाही. त्याला शिक्षा केली, दंड दिला. तर परमेश्वर शिक्षा दिल्या वाचून कोणाला सोडत नाही. तो की दावीद राजा इतका चांगला होता, तो परमेश्वराच्या मनानुसार वागणारा व्यक्ती होता. हा माझ्या मनासारखा व्यक्ती असं परमेश्वर स्वतः त्याच्याविषयी साक्ष देतो. परंतु तरी पण या गोष्टी होऊ शकतात. म्हणून आम्ही पडू शकत नाही, कोणी पडू शकत नाही असं नाही. पडू शकतो मनुष्य, पण केव्हा जेव्हा तो आपलं नियंत्रण हरवून देईल, तेव्हा जेव्हा तो आपल्या मनावरचे काबू हरवून देईल. तो या ठिकाणी फिरून जाऊ शकत होता, परंतु त्या स्त्रीकडे तो पाहत आहे.
की स्त्री आंघोळ करत आहे असं त्यांनी पाहिल्याबरोबर तो निघून जायला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाही. आणि म्हणून ती गर्भधारणा झाली आणि ते पाप वाढलं आणि व्यभिचाराचं कृत्य त्या ठिकाणी घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून तुम्ही काय पाहतात तेच तुमच्या जीवनामध्ये कृतीमध्ये होणार आहे प्रियानो. आणि आज जी तरुणाई पाहत आहे, जे चांगले लोक या गोष्टीमध्ये फसलेले आम्हाला दिसत आहेत, त्यांचं पाहण्यामुळे, त्यांच्या वागण्यामुळे या गोष्टीचा प्रभाव जास्त झालेला आहे. म्हणून वासनायुक्त नजर जी आहे ती नाशाकडे घेऊन जाणारी आहे. म्हणून जे अंतःकरणामध्ये आज पेरलं गेलेलं आहे किंवा जे आज अंतःकरणामध्ये मनुष्याचं जे आहे ते हे असायला पाहिजे की ती परमेश्वराची योजना असायला पाहिजे, परमेश्वराचं कार्य त्या ठिकाणी असायला पाहिजे, पती पत्नीमधलं कार्य असायला पाहिजे. परंतु आज काय आहे, दुष्ट कल्पना आहे, व्यभिचार आहे, जारकर्मे आहे आणि हे माणसाच्या जीवनामधून अंतःकरणामधून बाहेर पडतात. आणि व्यभिचार आणि जारकर्मे त्या ठिकाणी पण आहे असं म्हटलेलं आहे. हे तिथं आहे. म्हणजे पती पत्नीमध्ये ज्यावेळेस हे नातं संबंध असतं तेव्हा तो हक्क आणि अधिकार असतो, परंतु जेव्हा ते नसतं तेव्हा व्यभिचार आणि जारकर्म असतात आणि हे अंतःकरणामधून बाहेर पडतात. असे इतर खूप पापे आहे अंतःकरणामधूनच, परंतु ते मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे कारण तो विषय आपला आहे म्हणून, व्यभिचार आणि जारकर्माविषयी. आणि हे तिथून निघतात, हे कृती करण्यासाठी प्रोत्साहन देतात तेव्हा बाहेर निघतात. जेव्हा ते आतमध्ये राहतात ते गर्भधारणा अवस्थेमध्ये राहतात, परंतु जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा ते कृती करण्यासाठी बाहेर पडतात. म्हणून विवाहित लोकांकडून जे होणारे अपराध आहे ते विवाहित लोकांनी पण ओळखून घ्यायचे आहे. आणि तरुणाईमध्ये किंवा तरुण तरुणीमध्ये जे होणारे अपराध आहे व्यभिचाराचे त्याविषयी पण त्यांनी सावध राहायला पाहिजे. म्हणून प्रभूने स्पष्ट म्हटलं की बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो. तुम्ही विवाहित आहात तर तुम्ही या गोष्टीची खबरदारी घ्या की आपल्या स्त्रीला तुम्ही कधी टाकणार नाही. आणि वचन काय म्हणते की जारकर्माच्या कारणाशिवाय तुम्ही तिला टाकायचं नाही आहे. आणि तरी पण तिने जर या गोष्टीविषयी पश्चाताप केला आणि ते तुमच्यासाठी नांदण्यासाठी तयार आहे तर तुम्ही तिला टाकू नये असं प्रभू आम्हाला शिकवतो. परंतु आज जगातलं पाप वालेलं आहे म्हणून जगामध्ये पहा लोक आपली बायकोला सहज सोडून देतात, सहज डिवोर्स घेऊन घेतात, सहज एकमेकांपासून दूर होऊन जातात. तसंच नवऱ्यांविषयी, तसंच स्त्रियांविषयी नवऱ्याला सोडून देण्याची प्रकृती, विचारसरणी ही केवळ व्यभिचारी लोकांमध्ये जास्त आहे. आपल्या नवऱ्याला सोडण्याच्या मागे दुसरे कारणांपेक्षा हे कारण खूप मोठं आहे आणि याच्यामुळे एक चांगले कुटुंब प्रियानो उद्ध्वस्त होऊन चाललेलं आहे. आणि म्हणून जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्यभिचाराच्या कारणा वाचून टाकलेल्या बाई सांगते जो कोणी राहतो अशा कृत्य करतो तो पण एक व्यभिचारी आहे. म्हणून विवाहित लोकांकडून जो होणारा व्यभिचार आहे तो हा आहे की आपल्या पत्नी संगती विश्वासयोग्य न राहता, आपल्या नवऱ्या संगती विश्वासयोग्य न राहता एक दुसऱ्या परस्त्रीकडे परपुरुषाकडे जाऊन तुम्ही जेव्हा जे वाईट कृत्य करतात तेव्हा तुम्ही एक व्यभिचाराचं कार्य करतात. म्हणून आपल्या पती पत्नीमध्ये आपण काय करायला पाहिजे, विश्वासयोग्य राहायला पाहिजे. या जगामध्ये एक नवीन ट्रेंड आहे, नवीन गोष्टी आपण ऐकायला मिळतात टी व्हीमध्ये, बातमीमध्ये, समाचारामध्ये. तो असा की अदलाबदल, जोडीदाराची अदलाबदल शहरांमध्ये होत आहे, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये. आणि घाणेरडे प्रकार त्यांच्यामध्ये आहे नाही का. किंवा व्यभिचार विश्वास उद्ध्वस्त करतो. जे अदलाबदल करतात त्यांच्यामध्ये कसला विश्वास राहणार आहे, काहीच राहणार नाही आहे. म्हणून व्यभिचार विश्वास उद्ध्वस्त करतो आणि व्यभिचार सत्याविरुद्ध आपल्याला नेतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मनुष्य विसरून जातो की देव न्यायी आहे. परंतु प्रियानो हे स्पष्ट आहे की जी देहाची कर्म आहे ती उघड आहे. आणि देहाची कर्म काय आहे, जारकर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, रंगेलपणा आणि इतर खूप काही गोष्टी. अशी कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि हे परमेश्वराचे शब्द आहे, त्याच्या दासा करवी आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. म्हणून अशी कर्म करायची नाही ज्याच्याने आम्हाला देवाचं राज्य मिळणार नाही किंवा आम्ही स्वतः देवाच्या राज्यापासून दूर होऊ जाणार. म्हणून देव न्यायी आहे हे लक्षात ठेवायचं आणि देहाच्या कर्मांवर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. तर प्रभूमध्ये विश्वासयोग्य राहायचं आहे आणि पवित्र आत्म्याची संगती ठेवायची आहे आणि आत्म्यामध्ये या गोष्टीला पूर्णता आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण
अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही का, असा परमेश्वराचा दास वारंवार म्हणतो आहे, सांगतो आहे. फसायचं नाही, फसून जाऊ नका. कारण जारकर्मी व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे आणि पुरुष संभोग देणारे किंवा घेणारे हे देवाच्या राज्यामध्ये जाणार नाही. यांना देवाचं राज्य कधीच मिळणार नाही आहे. आणि म्हणून ज्यांना सुख विलास, ज्याला प्रेम म्हणता आहे लोक, ते फार भयानक असं चित्र त्यांच्या समोर त्यांच्यामध्ये आहे. म्हणून तुमचे उठणे आणि बसणे कोणामध्ये आहे हे जाणून घ्या आणि योग्य कृती करा. आज पहा, आपण ज्याच्या संगती करतो, मैत्री करतो, त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर असतोच. परंतु आज या अशा लोकांमध्ये आपण राहत आहोत जे व्यभिचाराकडे जास्त वळलेले आहे. म्हणून आपले मित्र मैत्रिणी, आपले जोडीदार कोण आहे हे पण आपण पाहायला पाहिजे. कारण याचा प्रभाव आपल्यावर पडतो. चांगल्या लोकांसंगती राहिला तर चांगला प्रभाव आपल्यावर पडेल, वाईट लोकांसंगती राहणार तर वाईटच प्रभाव आपल्या पडणार आहे. म्हणून 1 कोरिंथ 5:11 म्हटल्याप्रमाणे की मी तुम्हाला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी असला तर त्याची संगती धरू नये. त्या ठिकाणी पुष्कळ गोष्टी पण आहे, पण मी त्या सगळ्याच तुम्हाला यासाठी सांगत नाही कारण विषय जो आहे तो व्यभिचाराचा आहे. आणि म्हणून बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी आहे, व्यभिचारी आहे, तर त्याची संगत धरू नये, त्याची संगती ठेवायची नाही, त्याची मैत्री करू नका. असा मित्र निवडा जो तुम्हाला अशा पापापासून सावध राहण्यास मदत करेल, सहाय्य करेल. तुम्ही दोघं मिळून चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न कराल. म्हणून अशा लोकांची संगती ठेवू नका. ही संगती तुम्हाला विटाळेल, तुमचे जीवन उद्ध्वस्त करेल. आणि अशा लोकांच्या पंक्तीशी बसू नये, आपण त्यांच्या जवळही जाऊ नये. आणि ही आज्ञा आहे प्रियानो, ही समजून घ्या. म्हणून तुमचे उठणे बसणे कोणासंगती आहे ही कृती पहिले पाहून घ्या, तपासून घ्या. आणि तुम्हाला प्रभू फार लवकर येणार आहे अशी याची खात्री आहे, विश्वास आहे, आणि तुम्ही स्वतः प्रभूची वाट पाहत आहे, तर प्रभू तुम्हाला या गोष्टीमध्ये फसू देणार नाही प्रियानो. कारण ते विश्वासू आणि न्यायी आहे. परंतु ही आपली वैयक्तिक कृती आहे की मला संगती कोणासंगती ठेवायची आहे आणि कोणाच्या पंक्तीत मला बसायचं आहे. हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणासंगती तुम्ही मैत्री करायची आहे आणि कोणासंगती तुम्हाला बसायचं आहे. तुम्हाला परमेश्वरासंगती बसायचं आहे, देवाच्या धार्मिक नीतिमान लोकांसंगती बसायचं आहे, देवाच्या संगतीमध्ये आणि देवाच्या मंडळीसंगती तुम्हाला सदैव संगती ठेवायची आहे, तर तुम्ही ठेवू शकतात. आणि त्याचा मनुष्याचा स्वतःचा निर्णय आहे, तो त्याला पाळायचं असेल तर पाळेल आणि पुढचं त्याला कृतीमध्ये म्हणजे कृती करायची असेल तर तो करेल. परंतु एक दिवस परमेश्वर अशा अभक्तांचा न्याय करणारच आहे. आणि म्हणून देव विश्वासू व पवित्र लोकांची देवाला गरज आहे. परमेश्वर देव अशा लोकांना पाहत आहे. अशा व्यभिचारी आणि इतर पुष्कळ ज्या घाणेरड्या गोष्टी मनुष्य करतो आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पापाने तो जर फसलेला आहे, तर परमेश्वर अशा लोकांना कधी त्याच्या राज्यामध्ये घेणार नाही. कारण पुढे होणाऱ्या अभक्तांना उदाहरण देण्यासाठी असं म्हटलेलं आहे, अभक्तांना उदाहरण होण्यासाठी असं म्हटलेलं आहे, सदम आणि गोमोरा ही नगरे भस्म करून त्यांनी त्यांचा विध्वंसाची शिक्षा दिली असं म्हटलेलं आहे. आणि तेच दिवस येत आहे की विध्वंसाचे दिवस येत आहे, अशा लोकांचा न्यायाचा दिवस येत आहे. आणि परमेश्वर देव धार्मिक लोकांचा पण न्याय करेल, परंतु धार्मिक लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये जातील, ख्रिस्तामध्ये ते त्याच्या सहभागितेमध्ये जातील. परंतु हे जे लोक आहे हे नाश पावतील. आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस सदम आणि गोमोरामधून लोट आणि त्याचं कुटुंबाला वाचवायचं होतं, तर परमेश्वर देवानी त्यांना त्या ठिकाणी वाचवलं. परंतु ज्यावेळेस हे पाप होत होतं, घडत होतं, तर असं शास्त्रात आपण वाचत नाही की त्यांनी त्या लोकांचं ऐकून पाप केलं असं, त्यांनी त्यानुसार कृती केली असं नाही. ते राहिले, सदम आणि गोमोरामध्ये राहिले, परंतु परमेश्वराचा न्याय येईपर्यंत त्यांनी स्वतःला म्हणजे त्या ठिकाणी विटाळले गेले नाही, ते पाप त्यांनी केलं नाही. आणि याच गोष्टी ज्यावेळेस परमेश्वराच्या न्याय येण्याच्या समयामध्ये झाल्या, तेव्हा ज्यावेळेस परमेश्वराचे दूत त्या ठिकाणी गेले, तेव्हा ते त्यांना तिथून घेऊन आले. परमेश्वराच्या योजनेमध्ये या सर्व गोष्टी आहे प्रिय, की भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. म्हणून आम्हाला कसं सोडवायचं आहे हे प्रभूला माहिती आहे. परंतु आपली कृती तर चांगली असू द्या, आपलं वागणं तर चांगलं असू द्या, आपलं विश्वासात स्थिर तर राहा, पवित्र होण्याचा प्रयत्न तर करा, पवित्रतेमध्ये टिकून राहा, वाढत जा. आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे वाढतं जीवन असायला पाहिजे धार्मिकतेमध्ये. आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नाही तर न्यायाच्या दिवसासाठी सदम आणि गमोराला त्या काळामध्ये राखून ठेवलं होतं. आणि एक
त्यांची जी डोळे होते ते व्यभिचारी वृत्तीने भरलेले आहेत. पाप केल्या वाचून त्यांना राहवत नव्हतं आणि अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत असं म्हटलेले आहे. आणि म्हणून या जीवनामध्ये या गोष्टी लक्षात ठेवा प्रियानो. आणि सदम आणि गोमोराचा नाश देवाने केला आणि हाच नाश पुन्हा होणार आहे. आणि तो कसा? तो न्यायाच्या रूपाने. प्रारंभी आपण पाहतो की पहिली ज्या पृथ्वीचा नाश परमेश्वर देवाने केला तो जलप्रलयाने झाला. आताची जी पृथ्वी आहे ती अग्नीसाठी राखून ठेवलेली आहे. परमेश्वर अग्नीने न्याय करेल. आणि ज्यावेळेस आपण सदम आणि गोमोरामध्ये अग्नी आणि गंधकाचा वर्षा पाहतो तर सर्व काही नाश परमेश्वर देवाने त्या ठिकाणी केलं. सर्व प्रकारचे अभक्त आणि व्यभिचारी आणि कुटील लोक त्यांना देवाने त्या ठिकाणी मारून टाकले, कारण ते लोक इतके भयंकर अपराधामध्ये पडलेले होते. आणि त्याच प्रकारचे अपराध आणि गुन्हे आज पण होत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की आम्ही पळायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे, आम्हाला फिरायला पाहिजे, पश्चाताप करायला पाहिजे. परंतु जे धार्मिक आहे त्यांना एक आव्हान देईल की ते या गोष्टीमध्ये पडू नये. म्हणून त्याने स्थिर उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे व्यभिचारी आणि जारकर्म करणारे लोक आहेत त्यांनी या गोष्टीपासून पळायलाच पाहिजे, फिरायलाच पाहिजे. म्हणून हे आव्हान त्यांच्यासाठी आहे की तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ. या गोष्टी तिमोथेला देवाचा दास संत पौल सांगत आहे. आणि दूर पळ सांगितलं आहे, जवळ राहा असं पण नाही सांगत आहे. तुम्हाला दूर जायलाच पाहिजे. जेव्हापर्यंत तुम्ही दूर जात नाही तोपर्यंत हे तुमच्या जवळ राहील आणि तुमच्या मनामध्ये सारखं कार्य करत राहील. म्हणून व्यभिचाराची गर्भधारणा करून घेऊ नका आणि पाप करू नका. पळून जा. शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्या पाठीस लाग असं म्हटलेलं आहे. तेच आम्ही पण करायला पाहिजे की शुद्ध मनाने प्रभूच्या धावा करणाऱ्यांबरोबर या गोष्टी करायचे. शुद्ध मनाचे लोक आहे प्रियानो जगामध्ये, परंतु जे अशुद्ध मनाचे आहे ते तुम्हाला व्यभिचार करण्यासाठी मदत करतील. परंतु जे शुद्ध मनाचे आहे ते तुम्हाला नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लागण्यास मदत करते. म्हणून चॉईस तुमची आहे. तुम्ही काय निवडतात ते तुम्ही स्वतः वैयक्तिक बघून घ्यायचं आहे. परंतु देवाचं वचन असं म्हणते की पळा. इथून पळायलाच पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे योसेफाच्या जीवनाविषयी. त्या ठिकाणी उत्पत्ती 39:10-12 मध्ये पहा. ती रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजायला किंवा तिच्याजवळ जायला तो तिचे ऐकेना असं म्हटलेलं आहे. पहा, पोटिफराची बायको त्या ठिकाणी आहे आणि पोटिफराला या योसेफाला विकून दिलेला आपण पाहतो. पूर्ण दाखला मी तुम्हाला देत नाही, सांगत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु या ठिकाणी विशेष जो म्हटलं ती रोज योसेफा संगती बोलायची या बाबतीमध्ये, व्यभिचाराच्या बाबतीमध्ये. तरी पण तो तिच्यापाशी निजला नाही आणि तिच्या जवळ पण तो गेला नाही. पण एक दिवशी काय होते, तो आपले काही कामकाज करायला तिच्या घरात गेला असं म्हटलेलं. आणि त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही माणूस तेथे घरात नव्हता. हे कोणी पाहिलं? तिने पाहिलं. कोणीच नाही आहे, हा योसेफ एकटा आहे आणि मी याच्या संगती आता व्यभिचार करेन. व्यभिचाराच्या आत्म्याने पछाडलेली ती आहे आणि तिला तो आवडायचा आणि म्हणून तोच पाहिजे अशी परिस्थिती तिच्या मनची असेल. तिची एखादा वाईट विचारसरणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या गोष्टी पहा. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, म्हणजे ती त्याच्या जवळ, अतिशय जवळ गेलेली आहे, त्याला स्पर्श केलेला आहे, त्याचे वस्त्र तिने धरलेले आहे आणि सरळ म्हणते की माझ्यापाशी नीज, माझ्या संगती झोप, अशी त्या ठिकाणी ती म्हणत आहे. हा प्रियांनो, पाप, व्यभिचाराचं पाप कसं आहे. तरी पण एक विश्वासू जण कसा असतो, प्रभूचं भय बाळगणारा, स्वतःला शुद्ध आणि पवित्र राखणारा, देवाचे लोक म्हणून त्यांची ओळख जर असेल तर या योसेफासारखी अशा प्रकारच्या व्यभिचाराचं पाप ते करत नाही. आणि म्हणून पहा, या ठिकाणी तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला असं म्हटलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पळा. व्यभिचारी जर वृत्ती आहे, आपलं व्यभिचारी जर जीवन आहे तर हे पळून येण्याची संधी आहे प्रियांनो. आज जगामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी जर पुष्कळांच्या जीवनात घडल्या तर 100% मधून किती टक्केवारी निघेल काय माहिती नाही, परंतु जास्त टक्केवारी या लोकांचीच निघेल जे याच्यामध्ये फसतील. पळून जाणारे कमी राहतील, परंतु अशा गोष्टीला संमती देणारे जास्त राहतील. म्हणून सावधगिरी बाळगणं फार महत्त्वाचं आहे.
योसेफ या ठिकाणी पहा, त्याने या गोष्टीला नाकारला म्हणून तो तुरुंगवासात गेला, परंतु या गोष्टीला जो स्वीकारतो तो अशा तुरुंगवासामध्ये निघून जातो जे त्याच्या जीवनाला, आत्मिक जीवनाला उद्ध्वस्त करून टाकतं. म्हणून चॉईस आमची वैयक्तिकच असते ही, की आम्ही देवाच्या गौरवासाठी अपमान आणि निंदा सहन करू शकतो, अशा तुरुंगात जाऊ शकतो, अशा गोष्टीचा सामना करू शकतो. परंतु अशा बंधनात फसून जाऊ नका, अशा गुलामगिरीमध्ये अडकून जाऊ नका जे तुमच्या आत्मिक जीवनाला उद्ध्वस्त करून टाकेल. तर यासाठी हे खूप चांगलं उदाहरण परमेश्वर देवाने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस स्तोत्र करता दाविदाचं पाप आपण आठवतो, त्यावेळेस स्तोत्र 51 खूप चांगलं आहे. त्याचा अभ्यास तुम्ही वैयक्तिकरित्या करा आणि ते वाचा. जर तुम्ही व्यभिचारी आहे आणि आम्हाला व्यभिचारामधून सुटायचं आहे तर कशा पद्धतीची प्रार्थना आम्हाला करायची आहे ते त्या ठिकाणी आपण पाहिलंच पाहिजे. कारण त्या ठिकाणी तेच नाथान संदेशाने ज्यावेळेस ते सांगितलं तेव्हा दावीद राजा असं म्हणतो की हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप तुझ्या पुढे माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्ध आणि तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाळा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्मताच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाच्याच मी पापी आहे. या सर्व गोष्टी पूर्ण स्तोत्र तुम्ही घरी वाचू शकतात. परंतु हे स्पष्ट आहे की ज्यावेळेस पाप झालं तर माझे अपराध काढून टाक, आपले अपराध काढून टाकावे, ही मलिनता दूर व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करा प्रियांनो. ही गरज आहे क्षमेची याचना करण्याची. त्यांनी ज्यावेळेस त्याला कळलं की ते नाथान संदेष्टाने स्पष्ट त्याला ज्यावेळेस सांगितलं की ते अपराध तू केलेला आहे, तर त्यांनी वेळ वाया घातली नाही. आज तुम्ही कोणतेही असेल, कसे असेल, चर्चमध्ये असेल, सेवक असेल, लीडर असेल, कोणीही असेल, या जगामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे लोक फसलेलं आहे. एक पर्टिक्युलर कोणत्या व्यक्तीला मी सांगत नाही, हे पूर्ण जगामध्ये या गोष्टी अशा प्रकारे घडत आहे तर सावधगिरी बाळगणं फार महत्त्वाचं आहे. दावीद राजा चुकला, त्यांनी पश्चाताप केला. परमेश्वर देव त्याच्या प्रार्थनेला उत्तर देणारा परमेश्वर आहे, परंतु चूक केली त्याचा दंड भोगावाच लागतो. म्हणून चूक करू नका, पापात पडू नका. आणि म्हणून जे आपले पाप आहे ते आपण जाणून घ्यायचे आहे आणि देवाच्या दृष्टीने आपण वाईट कर्म करायचं नाही, वाईट कृत्य करायचं नाही आहे. कारण देवाला काय आवडते? अंतरामाची सत्यता आवडते. आणि म्हणून तो म्हणतो की तू माझ्या अंतरामाला ज्ञानाची ओळख करून दे. यजमाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. पहा, परमेश्वर या गोष्टी करू शकतो. या गोष्टी स्वतः दावीद राजा पण करू शकत नव्हता. ह्या गोष्टीची कृती, या गोष्टीचं कार्य फक्त परमेश्वर करू शकतो की तोच आमचा पापमल काढू शकतो, तोच आम्हाला धुवू शकतो, तोच आम्हाला शुद्ध करू शकतो. म्हणून मी करणार नाही असा निर्णय तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल, परंतु पुन्हा कधी ना कधी या गोष्टी तुम्ही कराल. परंतु परमेश्वराने धुतलं तर तुम्ही यामध्ये पडू नये एवढंच मी तुम्हाला सांगेल. म्हणून माझे सर्व अपराध काढून टाक असं तो म्हणतो. आणि हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. जे अशुद्ध झालेलं आहे त्याला शुद्ध करण्याची गरज आहे, हे दावीद राजाने ओळखून घेतलं. आणि म्हणून व्यभिचारी कितीही ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतील किंवा ज्ञानी होण्याचा दिखावा करतील तरी ते मूर्खच राहत. कारण नीती 6:32 स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे लक्षात असू द्या, जे स्वतःला पापमय स्वभावाला, जारकर्माला, व्यभिचाराला बढावा देत आहे आणि सांगत आहे की कोणाचं उदाहरण देऊन सांगत आहे, कोणाविषयी काय सांगत असतील आणि स्वतःचं पाप लपवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते किती ज्ञानी असले तरी ते अक्कलशून्य आहे. कारण ते स्वतःचा नाश करून घेऊ पाहतात, ते जसे करतात. त्यांना माहिती आहे याच्यामध्ये नाश आहे तरी पण हे करतात. म्हणजेच समजून घ्यायचं की त्यांचं ज्ञान किती आहे, त्यांचं वागणं कसं आहे आणि त्यांचं जीवन कसं आहे. म्हणून ही जी स्त्रीशी जारकर्म करणारा, पुरुषाशी जारकर्म करणारी स्त्री हे अक्कलशून्य असतात. कारण हे या गोष्टीला मान्य करत नाही. म्हणून जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा, दूर व्हा आणि जे देवाने आम्हाला शिकवलं आहे ते पाळण्याचा प्रयत्न करा. कारण प्रियांनो,
शरीर संबंध फक्त पती पत्नीमध्येच असायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर कोणते शरीर संबंध करत असेल, कोणीही करत असेल, कोणत्या वयाचा व्यक्ती करत असेल, तर परमेश्वर देव त्याचा न्याय करेल. कारण या गोष्टीसाठी परमेश्वर देवाने स्त्री आणि पुरुषाला निर्माण केलेले आहे की सर्वांनी आपण त्या दृष्टीने पाहावं. हे फक्त पती पत्नीसाठीच आहे. आणि म्हणून जी व्यभिचारी पिढी आहे आजची समयामध्ये या गोष्टी ऐकत नाही ते एवढं हे करतात की ते चिन्ह मागतात असं म्हटलेलं आहे. व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. म्हणून हे जगा तिकडे वळत चाललेलं आहे, नास्तिकवादाकडे. आणि नास्तिक गोष्टी करण्यामध्ये देवाच्या प्रार्थना नको आहे, त्यांना सर्व गोष्टी नको आहे. कारण हे टोचणी देतं, हे त्याचे पारक करतं. म्हणून त्यांना या गोष्टी आवडत नाही. आणि म्हणून ते चिन्ह मागतात की खरंच प्रभू आहे का, खरंच हे आहे का, ते आहे का. परंतु ज्यावेळेस या गोष्टी अतिशय वाढतील, जसं सदम आणि गमोरावर नाश आला, तसं या पृथ्वीचा पण न्याय एक दिवस परमेश्वर देवाने नेमून ठेवलेला आहे. म्हणून चिन्ह मागणाऱ्यांना परमेश्वर चिन्ह देणार नाही आहे, नाही का. तर परमेश्वर देव न्याय करणारा परमेश्वर आहे आणि तो योग्य न्याय मानवाच्या जीवनामध्ये करणार आहे. आणि म्हणून योनाचं चिन्ह वाचून दुसरं चिन्ह परमेश्वर देवाने दिलेलं नाही आहे. आणि ते स्वीकारून विश्वासयोग्य राहा, देवाचं भय बाळगा, पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि व्यभिचारापासून दूर राहा, जेणेकरून परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मान सन्मान गौरव तुला देत तुझ्या चरणाजवळ येतो, यासाठी की या जिवंतांच्या भूमीवर तू तुझी दयाचर विपुल अशी केलीस. प्रभू, तू आम्हाला सोडलं नाहीस, आम्हाला टाकलं नाहीस, तर तुझ्या दयेने आणि करुणेने हे जीवन तू आम्हाला दिलेलं आहे. परंतु तुझे थोडकंसं ज्ञान आज आम्ही तुझ्या वचनामधून घेतलेलं आहे. प्रभू, हे समजून घेण्यासाठी आणि ते जीवन जगण्यासाठी सहाय्य आणि मदत कर. कारण तू फार लवकर येत आहे आणि तुला अंतरामाची शुद्धता आवडते. आणि तुझी इच्छा ही आहे की तुझी वधू निष्कलंक आणि डागाविरहित असावी. होय प्रभू, तेच जीवन जगण्यास सहाय्य कर. मला आणि ऐकणाऱ्या प्रत्येक बहीण भावाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करून तुझ्यामध्ये टिकून राहण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य दे. आणि ही प्रार्थना करतो प्रभू की जे नाश होत आहे, जे व्यभिचाराच्या बंधनामध्ये पडलेले आहे, त्यांचे अंतचक्षु उघडावे म्हणून त्यांना सहाय्य कर. त्यांच्या जीवनाचा ताबा घे आणि परमेश्वर देवा ते वळून येतील अशी कृपादृष्टी तू त्यांच्यावर कर. म्हणून जे संधी त्यांना तू दिलेली आहे तिचा सदुपयोग त्यांना करता यावा म्हणून सहाय्य कर, मदत कर आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे. उद्धारक प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांना सलाम आणि पुन्हा एक वार गॉड ब्लेस यू. आणि हे देवाचं वचन आहे प्रियांनो, आणि हे तुम्ही एकमेकाला शेअर करा आणि एकमेकाला आशीर्वादित करा.